नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख सर्वांना गणेश उत्सवानिमित्त भक्तिमय मंगलमय शुभेच्छा देतो। आज त्यानिमित्त ह्या ठिकाणी दोन वर्गमित्र ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि एकमेकांना भेटलेले आहेत। हे दोन वर्गमित्र आहेत बघा तुम्ही। नमस्कार। नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना माहिती असेल रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जे कर्जत शहर आहे त्या ठिकाणी अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळा ही शाळा आहे आणि सध्या जर बघितलं असेल तर ह्या शाळेचं नूतनीकरण सुरू आहे आणि जी शाळेची जी पूर्वीची जी इमारत होती ती पडताना सर्व जे जुने विद्यार्थी होते शाळेचे त्यांनी बघितलं आणि ते भावनिक झाले, त्यांचे अश्रू अनावर झाले। ह्या ठिकाणी त्याच शाळेतले विद्यार्थी ह्या ठिकाणी आहेत, तर आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊयात आणि शाळेविषयी काय आठवणी आहेत त्याही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? रघुनाथ कानू मरले। कुठे राहता आता? कुठे? तिघरला। अच्छा, मला एक सांगा, तुम्ही आता दोन वर्गमित्र भेटलेले आहेत, तर काय तुमचा प्रवास, काय शाळेचा प्रवास काय आहे? शाळेचा प्रवास कसा सुरू झाला तुमचा? शाळेचा प्रवास आमचा इथून पहिलीपासून चौथी पर्यंत, आणि चौथीच्या नंतर मग आपली मराठी शाळा आहे ना पोस्टापाशी, तिथे गेलो आम्ही। तर तुम्ही अभिनव शाळेमध्ये कधी प्रवेश कधी घेतला? साल आठवते का तुम्हाला? साल म्हणजे कितव्या साल? 62, 1962। त्याच्या अगोदरपासून ती शाळा त्या ठिकाणी होती का? अच्छा, एकच हे होती इमारत, एकच इमारत होती। अच्छा, हे मध्ये दुसरा किस्सा म्हणजे साने गुरुजी होते, साने गुरुजी। अच्छा, तुम्हाला शिकवायला? कुठला विषय शिकवायचा? धवेलीचे मराठी। मराठी। तर त्यांची गंमत सांगतो तुम्हाला। साने गुरुजी म्हणजे नेहमी हाफ पॅन्ट घालायचे आणि शर्ट त्यांना स्वदेशीच आवडायचं। अच्छा, आणि शक्यतो ते मराठीतच बोलत, इंग्लिश मध्ये बोलणारच नाही। आम्ही जर शाळेत गेलो ना, आता बटन उघडं राहिलं तर ते बटन नाही म्हणणार, ही गुंडीला गुंडी गुंडीला। अच्छा, आणि नेरल वरून ह्याच्यावरून लोकलनी पोरं यायची ना शाळेमध्ये, तर ते म्हणायचं आज मला लेट झाला, हे लेट नाही म्हणायचा, उशीर म्हणायचं। त्याच्यानंतर उशीर झाला म्हणायचं तर ते सर काय म्हणायचे, अरे गाढवा तुला लेट नाही झाला, उशीर तुला नाही झाला, गाडी टायमावर येते, पण गाढवा तुझं नाही उरकलं, लेट झाला कसा तुला लेट झाला, गाडीला नाही लेट झाला। लोक कंप्लेंट करते लोकल लवकर सुटली तर, नाही का? त्याच्यानंतर म्हणजे आठवण का, त्याच्यानंतर आम्ही काय केलं, एक दिवशी सर म्हणजे मराठीतच बोलायचे ना, त्यानं मराठीची लय आवड, ते वर्गामध्ये आले ना, प्रवेश केला, आम्ही काय केला, हे फल्यावरती मराठी मी स्पेलिंग मध्ये लिहून ठेवलं मराठी। सर आल्या बघितलं मराठी शब्द इंग्लिश मध्ये लिहिलेलं फल्यावरती, तर ते आले ना, एक तासभर नुसतं इंग्लिश मध्येच, म्हणजे मराठी विषयी पुरा इंग्लिश मध्येच बोलून टाकला। त्या सगळं आमच्या डोक्यावर नाही गेला ना। जाता जाता काय बोलले, तुम्ही असं समजू नका, मला मी मराठी बोलते म्हणजे मला इंग्लिश नाही, मी ग्रॅज्युएट माणूस आहे, पण तुमचं नुकसान होईल, मला मराठीची आवड आहे, मी मराठीतच बोलणार। बरं, तुमचं कितवीपर्यंत शिक्षण झालं त्या अभिनव शाळेमध्ये? कितवीपर्यंत शिक्षण घेतलं? 11वी। 11वी पर्यंत, म्हणजे मॅट्रिक ही 11वी होती पूर्वी, त्याच्यानंतर मग पुढचं शिक्षण। अच्छा, मग तुम्ही दोघे सोबतच होता का? मग तुम्ही, तुमचं गाव आणि शाळा किती अंतर होतं? चालत जायचं? 3-4 किलोमीटर चालतच जायचे तुम्ही? आता वय किती आहे तुमचं? आता वय माझं 80-81 पर्यंत। 80. बरं, मला एक सांगा, आता शाळेची इमारत पाडलेली आहे, इमारत नवी होणार आहे आता, वास्तू शाळेची, चांगली गोष्ट आहे। अच्छा, चांगली गोष्ट आहे। तुम्ही काय किस्सा सांगाल? मरणीच्या पाठीवर जोरात बोल, मोठ्याने बोल। जवळ 30 किलोचा वजा असेल आणि तो 4 भाकरी खायचा, तो अजून मला सांगतो की मी 4 भाकरी, आमच्या डब्याला सुद्धा त्यावेळी डबा मिळत जाणार, आम्ही एका रुमालात बांधून तो डबा न्यायचा, त्याचे डाग आमच्या पुस्तकाला सुद्धा लागायचे। सर कधी बघायचा काय तुमच्या घरी, काय तुमची परिस्थिती कशी आहे? म्हणलं चांगली आहे का, पण डब्याला कमी डबा तर आणायचा,
तो अल्युमिनियमचा डबा आम्हाला तेव्हा घेण्याची म्हणून आमच्या वडिलांची ताकद नव्हती. तेव्हा तो डबा घेतला. नंतर आम्ही एकत्र जेवायला बसायचो आणि आम्हाला क्लास टीचर म्हणून शांताराम धंदू दगडे होते, क्लास टीचर होते म्हणजे पहिले. ते नेमके महाराज झाले तर खडून असं कपाळावर मारायचे, शिक्षाविषयी काय द्यायचं. आणि साने सर यांनी सांगितलं की साने सरांना पहिली पुस्तकं तारीख लिहायला लावायची. तेल दिल्यानंतर त्याच्या असं नाक ओढायचं, ते दुसरी कुठं चापड बिपड वगैरे द्यायची नाही. असे ते सर निघून होऊन गेले काही लोक. अजून त्यातले एकही कोण ते आलेगावकर सर होते, ते 80ला होते. ते आता परवा मला समजलं ते पण एसवर झाले म्हणून. असं हा आमच्या जीवनातला किस्सा आहे. आणि 8वीला काय केंद्र, 12वीला 11वीला काय केंद्र नव्हतं हे. त्यामुळे बाहेर आम्ही कल्याण बाजारात माझा एक विषय राहिला होता. तेव्हा अंता काका आणि मी बैल बाजारात माझा नंबर लागला होता. अंता काका कोण? स्वर्गीय अंता काका जोशी. स्वर्गीय अन्य काका जोशी. असा आता जीवनातला कथा आहे. बघा मंडळी, असे हे विद्यार्थी घडतात आणि आपली नवीन पिढी असते ती सुशिक्षित आणि सुसंस्कृत घडवते. मंडळी बघा, ह्या दोन वर्गमित्रांना ते दोघे जण भेटले, थोडेसे बोलता बोलता भाऊकही झालेले आहेत. शाळा असेल, फळा असेल, शाळा तर बघितल्या असतील, तर आता खाजगी बघितल्या असतील, त्या इमारती बघितल्या असतील, किती नाविन्यपूर्ण होत आहेत. परंतु त्यांचे फळे बघितले असतील, काळा फळा झाला, हिरवा झाला, पांढरा झाला, असे फळे बदलत गेलेत. त्याच्यामुळे नक्कीच मला ह्या ठिकाणी एक कविता आठवते. ती कविता म्हणजे, काळ्याच्या नंतर हिरवा, हिरव्याच्या जागी ढवळा, असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा, असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. डोक्याच्या गेल्या टोप्या, सुटबुटाचे ड्रेस आले, बाईंच्या झाल्या मॅडम, गुरुजींचे सर झाले, शाळेच्या फीची नोटीस, गरिबाच्या पोटी गोळा, असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा, शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा. हे चित्र आजचे हाय, पण रंग उद्याचा काळा. हे चित्र आजचे हाय, पण रंग उद्याचा काळा. जग सुधरत हाय अवघे, तू कसा सुधरशील बाळा, असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. धन्यवाद.